कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास रे, नाम आहे मंदिर नाम आहे मस्जिद ना काबे के लास में, अरे दगडाचा देव शोधण्यापेक्षा माणसातला देव शोधा, असा खरा चिकित्सक वाद ज्यांनी या भारताच्या भूमीवरती पेरला असे संत श्रेष्ठ महात्मा कबीर. ज्या आदर्श मातेच्या कुशीतून या जगाला दोन छत्रपती बहाल झाले अशा आदर्श मातृत्व मासाहेब जिजाऊ कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज गेल्या 11 एप्रिलला ज्यांची आम्ही 199वी जयंती साजरी केली असे क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या बहुजनांच्या पोरांना शिकवीन मी, आणि कोणी मनुवादी आळवा आला तर त्याच्या छाताळावरती थैया थैया नाचीन मी, अशी क्रांतीची वल्गना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील. अजी जो शाळा शिकला नाही त्याला बैलबंडीचा बैल समजायची, खऱ्या अर्थानं शिक्षण काय असते हे त्यांनी समजावून सांगितलं असे राष्ट्रसंत गाडगे बाबा. या देशामध्ये 70 लाख साधू जिवंत असताना ते कोणत्या मठामध्ये गांजा फुकत बसले होते हे त्यांना माहिती. पण या देशावरती जेव्हा चीनचे सैनिक चालून आले तेव्हा विदर्भाचा वाघ हातामध्ये खंजरी घेतो आणि चीनच्या बॉर्डरवर जातो आणि ठणकावून सांगतो की टरबूज जैसे काटते वैसा नतीजा पाओगे, आगे कदम धरना नहीं सीधे मौत के मुंह जाओगे. क्या अक्ल खाई है तुम्हारी, किसी भूत ने शैतान ने और सीधे चलना सिखाया नहीं तुमको किसी भगवान ने, असे म्हणणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लोकशाहीर लोकप्रबोधनकार अण्णाभाऊ साठे. माझ्याकडे असलेल्या लोखंडी तोफा सगळ्या विकळून टाकात आणि त्या माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना वाटून द्यात असे म्हणणारे राजादी कृषी आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, मा रमाई, हिमाई, अहिल्यामाई होळकर आणि या सगळ्या महापुरुषांचा विचार ज्यांनी आदर्श अशा राज्यघटनेमध्ये बहाल केले असे विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सगळ्या तमाम बहुजन परिवर्तनवादी महापुरुषांना तुम्हा सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये इथं प्रथमतः अभिवादन करू इच्छितो. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री माननीय रामदासजी मसराम सर, आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय कैलासजी धोंडे साहेब, वन परिक्षेत्र अधिकारी तथा वन विभाग दसेगंज. या कार्यक्रमाला उपस्थित प्रामुख्याने ललिताताई सुंदरकर, नगराध्यक्ष देसाईगंज. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले श्री माननीय जेसा मोटवानीजी, माजी नगराध्यक्ष. माझ्या सगळ्या तमाम भीमनुयांना माझी नम्र विनंती आहे की मी सत्य बोलणार आहे. ते टांगतीन टिकाना मुंगण्याच्या झाडाला तुरीच्या शेंगा हा माझ्याशी काही जमे नाही. जे आहे ते सत्य बोलावं लागेल. मैं वो कलम नहीं जो बिक जाती है दरबारों में, मैं वो कलम नहीं जो बिक जाती है दरबारों में, मैं शब्दों की दिव्य शिखाऊं अंधियारे उजियारों में, मैं वाणी का राजदूत हूँ सच पर मिटने वाला हूँ, डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूँ. डाकू कौन है ये आप सबको मालूम है. डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूँ. उस कवि का मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं मेरा देश जले और मैं कुछ ना बोलूं ऐसा तो मैं गद्दार नहीं, मेरा देश जले और मैं कुछ ना बोलूं ऐसा तो मैं गद्दार नहीं. आज सध्या देशाचा वातावरण इतका भयंकर झालेला आहे. आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती जरी साजरी करीत असलो तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मात्र स्वप्नातला भारत आम्हाला इथे दिसत नाही. आमच्या देशामध्ये कोणीतरी म्हणतो ये खतरे में है, कोणीतरी म्हणतो वो खतरे में है. नहीं बांधवांनो, कुठला धर्म खतऱ्यामध्ये नाही. अगर इस देश में अगर कोई खतरे में है तो आपका और मेरा इस देश की कलम खतरे में है, इस देश में किताब खतरे में है, आपका रोजगार खतरे में है, आपका आरोग्य और इस देश का पर्यावरण खतरे में है. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. पण एक लक्षात घ्या, असे म्हणतात, एक मिर्झा गालिब नावाचे फार हिंदी साहित्यकार होऊन गेले ते शायर होते. ते म्हणतात कि बर्बाद गुलिस्ता करने को सिर्फ एक ही उल्लू काफी था. काय म्हणतात? बर्बाद गुलिस्ता करने को सिर्फ एक ही उल्लू काफी था, यहाँ तो हर शाख पे उल्लू बैठा है तो सोचो अंजाम ये गुलिस्ता क्या होगा. बांधवांनो, आम्ही जर भीम अनुयायी असू आणि जर आम्ही चिकित्सा करत असू तर निदान आम्हाला देशाच्या परिस्थितीवरती बोट ठेवावं लागेल. बात बड़ी यह नहीं, बात बड़ी यह नहीं कि गांव में आग कैसे लगी. थोड़ा ध्यान से सुनना. बात बड़ी यह नहीं कि गांव में आग कैसे लगी, बात बड़ी यह है कि पागल के हाथ में माचिस किसने दिया. तुम्ही 3दा दिले, आता भोगा. मग माझ्या नावानं बोंब मारता. बांधवांनो, एक लक्षात घ्या, आपल्या समाजाची अवस्था फार गंभीर झालेली आहे. आपल्या समाजाची अवस्था कशी झालेली आहे माहिती आहे का? एका गावामध्ये 2 चोर म्हशीची चोरी करण्यासाठी रात्रीला गेले.
त्यांच्या लक्षात आलं की रात्रीची वेळ आहे आणि जर आम्ही म्हशीची चोरी केली तर त्या म्हशीच्या गळ्यामध्ये जी घंटी बांधलेली आहे त्या घंटीच्या आवाजाने हे सगळे लोक उठणार आणि आपली चोरी पकडल्या जाईल. मग दुसऱ्या चोरानं सक्कल लढवली. अरे म्हणे मग नेमकं आपण करायचं काय? तेव्हा त्या दुसऱ्या चोरानं सांगितलं, त्यानं सांगितलं की या आपण काय करायचं, या म्हशीच्या गळ्यातली घंटी सोडायची आणि तू वाजवत वाजवत एका साईडनं निघून जायचं आणि मी मात्र म्हशीला घेऊन दुसऱ्या साईडनं निघून जाणार. मग चोरी काही भेटणार नाही. अगदी ठरल्याप्रमाणे पहिला चोर गेला आणि तो पहिला चोर गेल्याच्या बरोबर त्यानं म्हशीच्या गळ्यातली घंटी सोडली आणि तो वाजवत वाजवत गावाच्या एका दिशेने निघून गेला आणि पहिल्या चोराने म्हस घेऊन तो दुसऱ्याच गलीने निघून गेला. जेव्हा त्या म्हशीच्या मालकाला माहिती झालं तो आरडाओरडा करायला लागला की बाबा माझ्या म्हशीची चोरी झाली, माझ्या म्हशीची चोरी झाली. सगळा गाव उभा झाला. सगळा गाव पाहतोय की म्हस गेली कुणीकडे. तर सगळ्या गावकऱ्यांच्या लक्षात आलं की म्हशीच्या घंटीचे जो आवाज आहे तो या दिशेला येत आहे, अर्थातच म्हस या दिशेला गेलेली असेल. म्हणून सगळा गाव त्या घंटीच्या आवाजाच्या दिशेने गेला. तो चोर समोर घंटी फेकून दिला आणि पुढे निघून गेला. सगळा गाव समोर गेला आणि सगळा गाव समोर गेल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये काय भेटली? अरे काय भेटली? घंटी. मग काय भेटली का? नाही. आमच्या समाजाचं तसंच झालेलं आहे. आमच्या समाजामध्ये समाजाच्या नावावरती काही पुढारलेले नेते तयार होतात. आम्हाला वाटतोय आमच्या समाजाची समस्या याला फार करते, हा आमच्या विचारांचा आहे म्हणून आम्ही त्याला भरभरून निवडून देतो. मग तो कायदे मंडळामध्ये जातो, या देशाच्या संसदेमध्ये जातो, मात्र समाजाला विसरून जातो आणि ज्या समाजाच्या बळावरती तो निवडून आला त्याच्यातून मात्र तो म्हैस घेऊन जातो आणि समाजाच्या हातामध्ये घंटी देतो. अशी आपली व्यवस्था झालेली आहे बांधवांनो, हे लक्षात घ्या. अंबुधकार निकाय नावाच्या ग्रंथामध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य आनंद यांचा एक संवाद आहे. त्याच्यामध्ये आनंद तथागतांना म्हणतात की भगवान बुद्ध, या पृथ्वीवरती मूलगंध, सारगंध आणि पुष्पगंध हे गंधाचे 3 प्रकार आहेत. पण चौथा कोणता असा गंधाचा प्रकार आहे का ज्याचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने सुद्धा जातो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो? तेव्हा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात, होय आनंदा, या पृथ्वीवरती मूलगंध, पुष्पगंध आणि सारगंध हे गंधाचे 3 प्रकार आहेत. पण चौथा सुद्धा एक सुगंधाचा प्रकार आहे ज्याचा गंध हा वाऱ्याच्या दिशेने सुद्धा जातो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो. आणि मला आज ठमकावून तिथे तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगावं असं वाटतोय की शिवराय फुले शाहू आंबेडकर हे ते महामानव आहेत ज्यांच्या कीर्तीचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने गेलाच गेला होता, पण आज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जात आहे बांधवांनो. हे फार आम्हाला महत्वाची गोष्ट आजच्या निमित्ताने समजून घ्यावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कालखंडाचा जर विचार केला तर लक्षात येईल इथला माझा बहुजन समाज हजारो वर्षाच्या गुलामगिरीमध्ये डुबला गेलेला होता. वर्णवादी घोड्यांच्या टापांच्या खाली चिरडला गेलेला होता. माणुसकीचा धर्म विसरलेला होता. या देशातल्या श्रीमंतांनी आपलं सुख आणि या देशातल्या गरिबांनी आपलं दुःख हे आपल्यापाशी जपून ठेवावं लागते. पण एक सर्वसामान्यातला एक महामानव उभा होतो, या देशाचं संविधान लिहितो आणि इथल्या प्रत्येक स्त्रीला या देशाची अधिनायिका बनवतो आणि इथल्या प्रत्येक पुरुषाला या देशाचं अधिनायक बनवतो. त्या महामानवाचं नाव म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आम्हाला आजच्या निमित्ताने लक्षात ठेवावं लागेल. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वीचा काळ मला फार इथे प्रकर्षाने जाणवतोय. महात्मा फुले एकदा दलित वस्तीतून जायला निघाले आणि महात्मा फुले दलित वस्तीतून जात असताना त्यांच्या समोर एक ज्ञाना नावाचा मुलगा दिसला आणि त्याच्या लक्षात आलं की हा ज्ञाना नावाचा मुलगा प्रचंड हुशार आहे, चाणाक्ष आहे, बुद्धिमान आहे, पण मात्र हा दलितांचा पोरगा असल्यामुळे या ज्ञाना नावाच्या मुलाला कधी ज्ञानाच्या शाळेमध्ये प्रवेश भेटला नाही. महात्मा फुल्यांना ती खंत जाणवली आणि महात्मा फुल्यांनी आपल्या मित्र असलेल्या सर मिचेलला आपलं पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये सांगतात की मिचेल, तुम्ही या पोराला त्या ज्ञानाच्या शाळेमध्ये घ्या आणि याला सुद्धा ज्ञानाच्या प्रवाहामध्ये आणात तर हा दलितातला पहिला पोरगा शिकू शकेल. मिचेल साहेबांना जेव्हा महात्मा फुल्यांचा पत्र मिळाला तेव्हा मिचेलने होकार दिला. दुसऱ्या दिवशी ज्ञाना आपल्या आईसोबत शाळेच्या गेटवर पोहोचला. जसा शाळेच्या गेटवर हा ज्ञाना नावाचा मुलगा पोहोचला त्या शाळेतले सगळे पोरं गेटच्या बाहेर निघाली. गेटच्या बाहेर निघाल्याच्या नंतर मिचेल सरांना म्हणतात की सर, या पोराला शाळेमध्ये वर्गामध्ये ठेवू नका बरं. तेव्हा मिचेल सर म्हणतात, अरे पण का? अरे सर, हा दलिताचा पोरगा आहे ना, हा हलक्या जातीचा आहे, याचा विटाळ आम्हाला होईल म्हणून याला त्या शाळेमध्ये घेऊ नका. तर मिचेल सर म्हणाले, अरे ठीक आहे बाबा, मी याला तुमच्या सोबत बसवणार नाही, मी याला खालच्या चटईवरती बसवा, पण याला जमिनीवरती बसवू. तेव्हा दुसरा पोरगा आला आणि तो मिचेल सरांना म्हणतोय की सर, होय, याला तुम्ही जरी चटईवरती बसवलात पण त्या चटई कुठे असते? ती जमिनीवर असते. त्या ज्ञानाचा विटाळ हा त्या चटईला होईल.
चटईचा विटार जमिनीला होईल आणि जमिनीचा विटार तो आम्हाला होईल. म्हणून त्या ज्ञानाला शाळेमध्ये प्रवेश देऊ नका. त्या ज्ञानाने हे अभद्र दाटलेले शब्द आपल्या कानामध्ये घेतले. तो त्या ज्ञानाच्या शाळेपासून जो वापस झाला तर तो पुन्हा कधी परतला नाही. इथल्या वर्णवादी व्यवस्थेने तुमच्या माझ्यापासून सगळ्यांपासून शिक्षणाचा हक्क नाकारला. ही महात्मा फुल्यांच्या काळामध्ये महात्मा फुले पहिली क्रांतीची पाठ रोवतात आणि आज आम्ही इथे सन्मानाने बसलेले आहोत. ते केवळ आणि केवळ महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या देशामध्ये जी मुलींची पहिली शाळा उघडली आणि तुमच्या माझ्या बहुजनांच्या उन्नतीचा मार्ग सुरू झाला. ते केवळ आणि केवळ क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे. हे आम्हाला आजच्या निमित्ताने समजून घ्यावं लागेल. पण फार आम्ही विचार करायला आज विचार शून्य झालेले आहोत. लहानगा भिवा नाव्याच्या दुकानामध्ये जातो आणि नाव्याला म्हणतो की नावी दादा माझे बाल काटून देत. तेव्हा नावी म्हणतो अरे हलक्या जातीचा पोर मी तुझे केस काटणार नाहीत. लहानगे भिवा घरी येतात रडायला बसतात. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना त्यांची जी मोठी बहीण असते ते बाबासाहेबांचे केस कातरून देतात. ही भावंड जेव्हा रामजी बाबांना भेटायला जातात रेलगाडीमधून उतरतात स्टेशनच्या बाहेर जातात आणि बैलबंडीवाल्याला म्हणतात अहो दादा काल कव्हा मला तुमच्या गाडीमध्ये. तेव्हा तो म्हणतो होय निवांत बसा. ही चारी भावंड बसली. लहानगे भिवा त्यांच्या आमची जात मागा महाराजांची असं म्हणता बरोबर त्या बैलबंडीच्या मालकानं लहानग्या भिवांना आणि त्यांच्या चार भावंडांना खाली उतरवलं. पण आज एक लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या समाजाला आज इतकं सक्षम बनवलं की ज्या काळात बाबासाहेबांना बैलबंडीवरून खाली उतरवलं आज बाबासाहेबांच्या समाजातली पोरं विमानाने प्रवास करतात. हा संघर्ष फार मोठा आहे. अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या व्यवस्थेने वर्गाच्या बाहेर बसवलं आज त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळेतला पहिला दिवस या देशामध्ये विद्यार्थी दिन म्हणून साजरा होतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. बांधवांनो लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लग्न 4 एप्रिल 1906 मुंबईच्या भायखेड्याच्या मच्छी मार्केटमध्ये झाला. मच्छी बाजारात झाला. विचार करा देशाचा संविधान निर्माण करणाऱ्या महामानवाचं जर लग्न मच्छी बाजारामध्ये होत असेल तर कुठली ती व्यवस्था असेल. पण आज बाबासाहेबांनी स्वतःच्या समाजाला इतकं सक्षम बनवलं की आज त्यांच्या मुलांची लग्न इंग्लंड आणि अमेरिका सारख्या देशामध्ये व्हायला लागली. हे उपकार केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आम्ही चाललो कुठे बांधवांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय सांगितलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मॅट्रिकची परीक्षा द्यायला निघाले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बाबा घरी राहून माझा अभ्यास होणार नाही. आणि रामजी बाबांच्या लक्षात आलं आणि रामजी बाबा म्हणाले ठीक आहे किंवा तुमचा अभ्यास तर होणार नाही आपण तालुक्याच्या ठिकाणी जायला राहू. रामजी बाबांनी बाबासाहेबांना घेतलं आणि तालुक्याच्या ठिकाणी जायला निघाले. त्या तालुक्याच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर खोली करून राहायचे भाड्याची खोली करून राहायचे. बाबासाहेब पेपर देऊन यायचे. पेपर देऊन आल्याच्या नंतर बाबासाहेबांना सपाटून भूक लागलेली असायची. जेव्हा ती टोपली उघडायचे तेव्हा त्या टोपलीमध्ये फक्त 2 भाकरी शिल्लक असायच्या. किती फक्त 2 भाकरी. बाबासाहेब भाकरी खाऊन घ्यायचे आणि बाबाला विचारायचे बाबा तुमचा जेवण झाला का. तेव्हा रामजी बाबा म्हणायचे भिवा तू जेवून घेत रे मला काही फारशी भूक लागलेली नाही. बाबासाहेबांना 2-3 दिवसाच्या नंतर लक्षात आलं की माझा जेवण झाल्याच्या नंतर या टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही. मग माझे बाबा नेमके जेवतात तरी काय खातात तरी काय. आणि एक दिवस न राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामजी बाबांना प्रश्न विचारतात की बाबा तुम्हाला भूक नाही का लागत. तेव्हा रामजी बाबा म्हणतात की भिवा मला भूक लागते पण ती भूक ही केवळ अन्नाची नाही. भिवा माझी भूक ही ज्ञानाची आहे. तू इतकं शिकावं आणि तू इतका शिकून मोठा व्हावा की इथला माझा 2500 वर्षापासून जो समाज शोषित पीडित वंचित होता त्या समाजाला तू न्याय द्यावं आणि त्या समाजाला तू सन्मानानं जगण्याचं हक्क आणि निकाल बहार करावं. भिवा तू इतकं शिकावं त्या दिवशी माझी खरी भूक कमवेल. अर्थातच रामजी बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मॅट्रिकची परीक्षा असताना शिक्षणाचा उद्देश काय असतो संघर्ष काय असतो जिद्द काय असते चिकाटी काय असते हे रामजी बाबांनी ठणकावून सांगितलं. पण आज तुमच्या माझ्या समाजातली पोरं परिस्थितीच्या नावावरती शिक्षण शिकू शकत नाही. ही फार गंभीर गोष्ट आहे बांधवांनो लक्षात घ्या. पण एक लक्षात घ्या परिस्थिती ही माणसाला घडवत नसते तर माणूसच परिस्थिती घडवत असते आणि माणूसच परिस्थिती बिघडवत असते. परिस्थितीला दोष न देता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा चरित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक ठिकाणी आम्हाला संघर्ष करता आलं पाहिजे. तेव्हा तुमच्या माझ्या बहुजन समाजाची पोरं मोठमोठ्या पदापर्यंत पोहोचतील. हा बाबासाहेबांनी शिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला विचार दिलेला होता पण आम्ही ते आत्मसात करू शकलो नाही. बाबासाहेबांच्या आयुष्यातला प्रसंग मला आठवतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कायदेमंत्री होते आणि कायदेमंत्री असताना आपल्या दलित समाजातला पहिला पोरगा कलेक्टर झाला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की आपल्या समाजातला पोरगा, दलित समाजातला पोरगा हा कलेक्टर झालेला आहे, अर्थातच याचं अभिनंदन आपण केलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांच्या कार्यालयातून एक चिठ्ठी त्या पोरापर्यंत गेली. त्या पोराने ते जेव्हा चिठ्ठी वाचली त्याच्या लक्षात आलं की बाबासाहेब कायदेमंत्री पदावर आहेत आणि मी पहिला कलेक्टर झालोय, अर्थातच बाबासाहेबांना माझ्याकडून काहीतरी वर्गणी पाहिजेत. या पोराच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजायला लागलं. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी हा पोरगा बाबासाहेबांच्या बंगल्यावरती गेला. तेव्हा बाबासाहेब दिल्लीच्या अलीपूर रोडवरील बंगल्यावरती बसून होते. सकाळची ती वेळ होती आणि बाबासाहेब वर्तमानपत्र वाचायला बसले. हा पोरगा गेला. बाबासाहेबांनी वर्तमानपत्र डोळ्याच्या नजरेआड केलं आणि हा पोरगा दिसला आणि या पोराला म्हणतात की पोरा, प्रथमतः तुझं अभिनंदन. तेव्हा तो पोरगा म्हणतो धन्यवाद बाबासाहेब. बाबासाहेब म्हणतात की पोरा कलेक्टर झालास. हो सर. या शासनाने तुला एक लाल दिव्याची गाडी दिलेली असेल. तो पोरगा म्हणतोय होय सर. मग एक काम करत जा, तुला जसं जसं महिन्यातून वेळ भेटत जाईल, जसं जसं तुला हप्त्यातून वेळ भेटत जाईल, तसं तसं त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसत जा आणि लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसून तू ज्या गावातून मोठा झालास, ज्या गावामध्ये राहत होतास, त्या गावामधून एकदा तरी चक्कर मारत जा. या पोराच्या मनामध्ये प्रश्न आला की बाबासाहेबांनी ही भानगड काय लावून ठेवली, बाबासाहेब मला असे का बोलले असते. त्याच्यानंतर बाबासाहेब पुन्हा वर्तमानपत्र वाचायला लागले आणि 40 मिनिटं बाबासाहेबांनी वर्तमानपत्र वाचला. तरी हा सुद्धा पोरगा बाबासाहेबांच्या समोर तिथं जागचा हलेना, जसाच्या तसा उभा. बाबासाहेबांचं वर्तमानपत्र वाचून झालं आणि बाबासाहेब त्या पोराला म्हणतात पोरा तू गेलाच नाही. तेव्हा तो पोरगा म्हणतो नाही बाबासाहेब, मला वाटलं होतं तुमची चिठ्ठी मिळाल्याच्या नंतर की तुम्ही मला काहीतरी मागायला आलेला आहात, माझ्याकडून काहीतरी पाहिजे असेल, पण बाबासाहेब तुम्ही मला हे भलतीच भानगड लावून दिली. तेव्हा बाबासाहेब म्हणाले पोरा, मी तुला लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसून तुझ्या वाड्या वस्तीमध्ये का चक्कर मारून सांगितले तुला माहिती आहे. तेव्हा तो पोरगा म्हणतो नाही बाबासाहेब. तेव्हा बाबासाहेब सांगतात अरे बाबा, तू त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसशील आणि तुझ्या वस्तीमध्ये जाशील तर काही आमच्या रस्त्यावरती भांडे धुणाऱ्या आमच्या महिला तुला बघतील, आणखी थोडं समोर जाशील तर गुरं ढोरं धुणारी आपल्या समाजातली लोक तुला पाहतील, सरा शिंतोडणाऱ्या आपल्या महिला बघतील आणि त्या विचार करतील हा कालचा पोरगा अभ्यास करून आज लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसून आहेत, अर्थातच हा शिक्षणाने मोठा झाला. हा विचार त्यांच्या मनामध्ये येईल आणि तो विचार ते आपल्या पोरांपर्यंत पोहोचवतील आणि तुझ्या बरोबर आपल्या समाजामध्ये हजारो कलेक्टर निर्माण होतील. हा बाबासाहेबांनी शिक्षणाचा उद्देश दिला होता. पण आज वामनदादा कर्डकांचे ते शब्द मला आठवतात. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. अरे वा नीत भीम आहे तर नीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोक असते, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोक असते. आज आम्ही गटामध्ये विभागले गेलेलो आहे. त्या समाजाला आम्ही संघटितपणे सांगतोय की हा समाज एकत्रित आहे, पण आज मात्र आमच्या समाजामध्ये सुद्धा काही फुटीरतावादी नेते तयार झालेले आहेत. आमच्या समाजाच्या नावावरती लिलाव करतात आणि भलत्याच पक्षांना समाजाची कमान सोपवून देतात. अशा नेत्यांपासून सावध राहा. अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभा आयुष्य हा समाज घडवण्यासाठी खस्ता खाल्ल्यात, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाची निलामी होऊ देऊ नका. जेव्हा निखिल बनसोड हा नाव तुमच्या समोर आला, आता बनसोड म्हटल्याच्या नंतर तिथल्या माझ्या सगळ्या भीमवनुयांना वाटलेला असेल का निखिल बनसोड म्हणजे हा आमचाच, म्हणजे प्रत्येकाच्या नावासमोर जात शोधण्याची ही जी आता वाईट परंपरा लागलेली आहे ती फार महत्वाची आहे, ते लक्षात घ्या. निखिल बनसोड म्हटल्याच्या नंतर प्रत्येकांना वाटलेलं असेल की हा आमच्याच समाजाचा, पण एक लक्षात घ्या, मी निखिल बनसोड जातीने कलार ओबीसी प्रवर्गातला, पण आज इथे तुमच्या समोर खंबीरपणे बोलतोय. हे कोण्या देवाने किंवा कोण्या पोथ्या पुराणांनी मला हा हक्क आणि अधिकार दिला नाही, तर आज मी तुमच्या समोर खंबीरपणे बोलतोय ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे. हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. इथे ओबीसी समाज किती आहे हात वर करा, बस बोटावर मोजण्याला 2-4 लोक. पण एक लक्षात घ्या बांधवांनो, आम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल. मी प्रामाणिकपणे माझ्या व्याख्यानामध्ये सांगत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जितके उपकार या देशातल्या बौद्ध समाजावर आहेत, त्याच्यापेक्षा काही उपकार या देशातल्या माझ्या ओबीसी समाजावरती आहेत. पण माझ्या ओबीसी समाजातल्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेतलं नाही, म्हणून कुठेतरी आज ओबीसींना आरक्षणासाठी संघर्ष करावा लागतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. संविधान लिहिल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची आरक्षणाच्या जेव्हा मुद्द्यावरती काम करत होते, तेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटतात आणि बाबासाहेबांना म्हणतात, हो बाबासाहेब, आरक्षणाच्या मुद्द्यावरती मसुद्यावरती तुम्ही काम करत आहात, मला वाटलं की तुमच्याशी भेट घ्यावी. आणि तुमच्याशी भेट घेत असताना माझ्या लक्षात आलं की
की आरक्षणाच्या मुद्द्यावरती काम करत असताना तुम्ही आमच्या ओबीसी समाजाचा काही विचार करणार आहात की नाही, तेव्हा बाबासाहेब म्हणतात की भाऊसाहेब, माझ्या टेबलावरती संविधानाचा मसुदा ठेवलेला आहे आणि आरक्षणाचा सुद्धा मसुदा ठेवलेला आहे, त्याचं तुम्ही वाचन करून घ्या. मी थोडं फेरफटका मारून येतो. जेव्हा बाबासाहेब फेरफटका मारून वापस आले तेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, हो भाऊसाहेब, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू कशासाठी निर्माण झाले? तेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख म्हणतात, बाबासाहेब, मला वाटलं होतं की तुम्ही तर बौद्ध समाजाचे आहात, तुम्ही या सगळ्या विचारांचे आहात आणि तुम्ही इथल्या दलितांसाठी लढाई लढत आहात, तर अर्थातच तुम्ही या देशातल्या दलित बांधवांसाठी आरक्षणाची तरतूद केलेली असेल, तुम्ही आमच्या समाजाचा विचार केलेला नसेल. पण काय बाबासाहेब तुमचे उपकार आणि काय बाबासाहेब तुमचा तत्वज्ञान, तुम्ही आपल्या समाजाचे अगोदर माझ्या समाजाला न्याय दिलेला आहात. संविधानातली 340वी आर्टिकल माझ्या ओबीसी समाजासाठी बाबासाहेबांनी लिहून ठेवलेली आहे. पण आज ओबीसी समाजाच्या सत्यानाशाचे प्रमुख 3 कारण आहेत. पहिला कारण म्हणजे ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व त्यांच्या संविधानाला समजून घेतलं नाही. ओबीसीच्या सत्यानाशाचा दुसरा कारण म्हणजे हा राजकारणामध्ये सगळ्यात जास्त विभागला गेलेला आहे. कोणी या पक्षामध्ये, कोणी त्या पक्षामध्ये, पण ओबीसीच्या संघर्षासाठी तयार व्हायला कोणी तयार नाही. आणि ओबीसीचा सगळ्यात तिसरा महत्वाचा कारण, सत्यानाशाचा कारण म्हणजे हा कट्टर धर्मांध झालेला आहे. धर्मांध असावं माणसानं, पण कट्टरता धर्मांधामध्ये नसावी. आणि कट्टर धर्मांधाच्या बरोबर ओबीसी समाजामध्ये सगळ्यात जास्त अंधश्रद्धा सध्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणून आज आमच्या ओबीसी समाजाला कुठेतरी आरक्षणासाठी लढाई करावी आहे. आज या देशामध्ये आमच्या देशातल्या प्रधानमंत्री साहेबांनी सांगितलं की या देशामध्ये आम्ही ओबीसीची जनगणना करू. पण यांनी ज्या दिवशी ओबीसीची जनगणना करू म्हटलं त्या दिवशीच मी स्टेटस टाकला की माझ्या ओबीसी समाजातल्या लोकांनो, जास्त काही अपेक्षा करायची नाही यांच्याकडून. यांनी जसं सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये पाठवू आणि हे 15 लाख जसे आले नाही, अर्थातच ओबीसीची जनगणना हे जसे करू म्हणाले तशी ओबीसीची जनगणना होणार नाही. गेल्या 1 एप्रिल पासून या देशामध्ये जनगणनेला सुरुवात झालेली आहे, पण त्या जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलमच नाही. मग आम्हाला सांगा, ज्या ओबीसी समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न पाहिला होता, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातली जनगणना आणि ओबीसी समाज जर होत नसेल तर माझ्या ओबीसी समाजातल्या लोकांना माझं आव्हान आहे, अरे बाबा, या नेत्यांना डोक्यावर घेण्यापेक्षा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान डोक्यावर घ्या. तुम्हाला ही रस्त्यावरची लढाई लढावी लागणार नाही. पण आम्ही काय करतोय? आम्ही चाललोय कुठे? आज काही रॅली वगैरे येत आहे का? जवळ आल्याच्या नंतर थांबवता नाही का त्यांना? पण बोलायला त्रास होतो आवाजामुळे. आवाज येतोय तुमच्यापर्यंत चांगला? अरे बोलू का? पुरुष मंडळी हात वर करा सगळेजण. हा बस, असाच राहू द्या. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मला आजच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवावं लागतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण? तर जगभ्रमंती, वाचन आणि व्यासंग यांचा प्रचंड मोठा आवाका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अनेक पदव्यांचे एकनिष्ठ साधक, लोकहितरक्षक, मानवतेचे मित्र, बहुजनांचे भाग्य विधाते, स्त्रियांचे कैवारी, धुरंधर राजकारणी आणि भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे इथल्या वर्णवादी व्यवस्थेवरती उभारलेली वज्रमुठ आहे, हे सुद्धा आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 14 तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा बाबासाहेब म्हणतात की हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नाही, अरे पाणी पिऊन आमचा प्रश्न भागणार नाही. तेव्हा बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतात की बाबासाहेब, मग हा संघर्ष कशासाठी? तर बाबासाहेब सांगतात की अरे हजारो वर्षापासून इथला सूर्य आमच्या डोक्यावरती राज्य करतोय, हजारो वर्षापासून आम्ही या सावलीमध्ये राहतोय, या सावलीला कधी विटाळ झाला नाही. पण आम्ही सुद्धा माणसे आहोत, आम्हाला सुद्धा नाक, कान, डोळा आहे, आम्ही सुद्धा माणसे आहोत. पण आम्ही जेव्हा सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी जातो तर इथल्या मनोवादी व्यवस्थेतले उत्सवर्णीय लोक आमची पाण्याची माटे हे बाजूला सारतात. हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून आम्ही सुद्धा माणसे आहोत आणि आम्हाला सुद्धा स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आहे. म्हणून बाबासाहेब सांगतात. पण आज या महाराष्ट्रामध्ये ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते, त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये
सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तुमच्या माझ्या दलित समाजातला पोरगा आंबेडकरी विचाराची लढाई लढत असताना या देशातल्या पोलीस स्टेशनमध्ये जर त्याचा मृत्यू होत असेल तर या देशातल्या माझ्या राज्यातल्या गृह खात्यावर माझा प्रश्नचिन्ह आहे की तुम्ही इतकी जातीयंताची लढाई ही टोकाला पोहोचलेली आहे की माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस या देशामध्ये न्याय मागू शकत नाही. आणि या देशातले जज जर न्यायाच्या चौकटीवरती उतरत असतील तर विचार करा की ही न्याय व्यवस्था काय झाली. अण्णाभाऊ साठे म्हणतात की ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. अरे मी माझ्या व्यथा कुणाकडे मांडो, कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. त्या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात आम्हाला आज उभं ठाकावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा केवळ एक मूलमंत्र नव्हता, तर तुमच्या माझ्या बहुजनांच्या उन्नतीचा तत्वज्ञान याच्यामध्ये दडलेला होता. बाबासाहेबांना लक्षात आलेलं होतं की जो समाज शिकलेला असतो तो समाज जागरूक असतो आणि जागरूक असलेला समाज प्रश्न विचारतो. पण या देशातल्या लोकांनी आज सध्या जो नवीन शैक्षणिक धोरण आणलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या माझ्या बहुजनांची पोरं शिकणार नाही. ही फार गंभीर गोष्ट आहे. हे तुम्हाला आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने समजून घ्यावं लागेल. बरं, या देशातल्या सत्याच्या सत्ताधारी षडयंत्रकारी जमातीने नवीन शैक्षणिक धोरण आणला. या शैक्षणिक धोरणाचे तुम्हाला दुष्परिणाम थोडक्यात मध्ये सांगतोय. यांनी सांगितलं की या देशामध्ये जितके पण विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांना आम्ही ग्रेड देऊ, ए ग्रेड, बी ग्रेड आणि सी ग्रेड. त्या ए ग्रेड मध्ये काय होणार आहे, जे सी ग्रेड आहे त्या सी ग्रेड मध्ये त्या विद्यापीठाला, ज्या विद्यापीठाला सी ग्रेड आहे आम्ही त्याला 100% अनुदान देऊ आणि त्यांनी मग स्वतःच्या बाबतीमध्ये उत्पन्न टाळायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा बी ग्रेड असलेला जो विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला आम्ही 50% उत्पन्न आम्ही अनुदान देऊ आणि त्यांनी 50% जो उत्पन्न आहे त्या विद्यापीठाने स्वतः काढायचा आहे. आणि जो ए ग्रेड विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला आम्ही एकही अनुदान देणार नाही, त्यानं स्वतःचं उत्पन्न स्वतः तयार करायचं आहे. आता मला सांगा, विद्यापीठ उत्पन्न करणार आहे म्हणजे त्यांच्याकडे उत्पन्नाची साधने कोणती, म्हणजे तुमच्या माझ्या सर्वसामान्य पोरं जे शिकत आहेत त्यांच्या फीमध्ये वाढ करणे. पण आज सांगा, तुमच्या माझ्या सर्वसामान्याची रोजीरोटी जर बघितली तर 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये महिना, आम्ही 500 रुपये रोजीनं आम्ही कामावरती जातो. पण जर तुमच्या पोरांना भविष्यामध्ये डॉक्टर बनवायचं असेल, तुमच्या पोरांना इंजिनियर बनवायचं असेल तर त्यांची फी 5 वर्षाची 50 लाख रुपये असणार आहे. जर 50 लाख रुपये फी असेल तर तुम्ही तुमच्या पोरांना शिकवू शकणार का, हा माझा आजच्या निमित्ताने प्रश्न आहे. अरे शिकवू शकणार का, नाही शिकवू शकणार. पण आपले पोरं शिकणार नाहीत तेव्हा मग इथल्या वर्णवादी व्यवस्थेतल्या उच्चवर्णीय लोकांना हेच पाहिजे होतं, हेच अपेक्षित होतं. पण बाबासाहेबांना मात्र हा स्वप्नातला भारत अपेक्षित नव्हता. बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं, अरे प्रत्येकांनी रुखी सुखी खा पण प्रत्येकाचा पोट भरल्या पाहिजे. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाची प्रस्ताविका आम्हाला भेट म्हणून दिलेली आहे. त्या प्रस्ताविकेमध्ये जो समाजवाद सांगण्यात आलेला आहे तो समाजवाद काय सांगतोय तर एकट्याचीच उंच उंच माडी, एकट्याच्याच घरासमोर 4 चाकी गाडी आणि त्याच्याच बायकोची गोल गोल साडी, घरामध्ये जेवणासाठी डायनिंग टेबल, टेबलावरती चांदीचा ताट, चांदीच्या ताटामध्ये घटबिट्या दूध, त्याच्यावरती साय आणि समाजाचा काय, समाज गेला खड्ड्यात. हा समाजवाद का नाही. बाबासाहेबांना अपेक्षित समाजवाद काय होतं, अरे गरीब असेल किंवा श्रीमंत असेल त्या श्रीमंताने गरीबाचा हात धरावं, गरीबाने श्रीमंताचा हात धरावं आणि प्रत्येकाने स्वतःच्या दो बातें है मोठी मोठी, सबको इज्जत सबको रोटी, हे बाबासाहेबांनी समाजवाद सांगितलेला होता. पण आज देशातली जी व्यवस्था आहे ही या देशातली व्यवस्था अडाणी अंबानी सारख्या मोठमोठ्या भांडवलशाही व्यवस्थेतल्या लोकांच्या हातामध्ये ज्यांनी गहाण ठेवलेली आहे. हा बाबासाहेबांना समाजवाद अपेक्षित नव्हता. आज देशातली 75% अर्थव्यवस्था ही केवळ 25% लोकांच्या हातामध्ये गेलेली आहे आणि या देशातली 25% लोक मात्र 75% लोक मात्र आज पैशासाठी संघर्ष करत आहेत. येणारा युद्ध चीन वर्सेस भारत होते की नाही हे मला माहिती नाही. येणारा युद्ध हा पाकिस्तान वर्सेस भारत होते की नाही हे मला माहिती नाही. पण येणारा युद्ध हा इंडिया वर्सेस भारत निश्चितच होणार आहे. आता काही ते सुशिक्षित लोक आहेत, सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल की हा निखिल बनसोड हा नेमका असा म्हणत का आहे की इंडिया वर्सेस भारत ही लढाई होणार आहे. पण एक लक्षात घ्या, इंडिया वर्सेस भारत मी का म्हटलेला आहे, इंडिया म्हणजे या देशातल्या मोठमोठ्या मेट्रो सिटी, नागपूर आहे, मुंबई आहे, दिल्ली आहे, भोपाळ आहे,
हे मोठमोठे शहर म्हणजे इंडिया आणि खेडेगाव ज्या ज्या गावामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालेले आहोत, तुमचा माझा खेडेगाव म्हणजे अर्थातच भारत. आता परिस्थिती बघा, इंडियातल्या एक व्यक्ती हा घरून एकटा कमवायला निघतो आणि त्याच्या कुटुंबातले 4 व्यक्ती बसून खात आहेत. पण मात्र तुमच्या माझ्या गाव खेड्यातला माणूस तो सुद्धा कमवायला जातो, त्याची बायको सुद्धा कमवायला जाते, त्याचा पोरगा सुद्धा कमवायला जाते, त्याची बहीण सुद्धा कमवायला जाते. मात्र त्यांच्या घरामध्ये त्यांची पोटाची खळगी भरू शकत नाही. हा बाबासाहेबांना समाजवाद अपेक्षित नव्हता. म्हणजे एका देशातल्या ह्या 2 परिस्थिती आहेत. त्या इंडियातला पोरगा आपल्या बापाला फोन करतो आणि सांगतो, पप्पा माझ्यासाठी आज पिझ्झा आणा, पप्पा आज माझ्यासाठी आईस्क्रीम आणा, पप्पा आज माझ्यासाठी बर्गर आणा. पण मात्र तुमच्या माझ्या खेड्यातल्या राहणाऱ्या पोरांना दिवसभराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी भाकरीच्या पावावरती आपला दिवस भागवावा लागतो. हे एका देशाच्या 2 परिस्थिती आहेत. आज उन्हाळ्याचे दिवस आहेत, इंडियाच्या लोकांकडे पैसा भरपूर आहे म्हणून त्यांच्याकडे 24 आहे. ते काय म्हणतात की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरमी थंडी करण्यासाठी आपण कुठं जाऊ, स्विमिंग पूल मध्ये जाऊ, वॉटर पार्कला जाऊ. पण मात्र तुमच्या माझ्या खेड्यातल्या गावातले लोक पिण्याच्या पाण्यासाठी 25-25 मैल आपल्या पायाची पायपीट करतात. हे एका देशातल्या 2 परिस्थिती आहेत बांधवांनो. हे बाबासाहेबांना भारत अपेक्षित नव्हता. बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत कोणता, तर इथल्या प्रत्येकाने सन्मानानं जगावं, त्याला रोजी रोटीची संधी या देशातल्या सरकारांनी करून द्यावी. पण या देशातल्या सरकारने सांगितलं, जेव्हा 2014ला सत्तेत आले त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक वर्षाला 2 करोड नोकऱ्या काढू. अर्थातच आता त्यांना किती वर्ष झाले सत्तेमध्ये असताना, अरे किती वर्ष झाले, 11 12 वर्ष. आता 12 गुणीला 2 करोड करा, म्हणजे प्रत्येकांना जवळपास प्रत्येक 2 व्यक्तीच्या नंतर आम्हाला रोजगार असायला पाहिजे. पण आज आमचे पोरं PhD घेत आहेत, नेट सेट होत आहेत, नेट सेट क्वालिफाईड होत आहेत, त्याच्यानंतर इंजिनियर होत आहेत. मात्र त्यांच्याकडे रोजगाराच्या संधी या देशातली सरकार उपलब्ध करू शकली नाही. बाबासाहेबांना हा भारत अपेक्षित नव्हता. बाबासाहेबांना शिवराय फुले शाहू आंबेडकरांना समतावादी भारत अपेक्षित होता. पण यांनी समतेला डावललं आणि यांनी समरसतेचा मार्ग निवडला. ही समरसता म्हणजे काय समजायचा असेल तर तुम्ही मोठमोठ्या मंदिरांमध्ये जाता तर त्याच्यामध्ये गरिबाला लाईनीमध्ये उभं केल्या जाते आणि जो मोठा व्यक्ती आला तर त्याला VIP पास दिल्या जाते. त्याला समरसता म्हणतात. ती समरसता आम्हाला मान्य नाही. आम्हाला समानता मान्य आहे, आम्हाला बंधुता मान्य आहे, आम्हाला न्याय मान्य आहे. ज्या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आम्हाला प्रज्ञाशील करुणेचा विचार दिला, आम्हाला त्या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा आज आम्हाला भारत अपेक्षित आहे. पण या देशातली सरकार, या देशातले नेते, या देशातल्या सत्ताधारी पक्षातले नेते देशाचे एकमेव व्यक्ती आहेत, त्या काळातले असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं. त्या घराचं नाव आहे राजगृह. बाबासाहेबांच्या स्वतःच्या ग्रंथालयामध्ये 50,000 पुस्तकं होती. बाबासाहेबांनी पुस्तकांवरती प्रेम केलं. बाबासाहेबांनी सांगितलं, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि दुसऱ्या 1 रुपयाची तुम्ही पुस्तक घ्या. ते भाकर तुम्हाला जीवन जगण्यासाठी मदत करेल आणि ते पुस्तक तुम्हाला जीवन कसं जगावं हे सांगण्यासाठी तुम्हाला ती पुस्तक मदत करेल. हा बाबासाहेबांनी आदर्श विचार आमच्या डोळ्यासमोर ठेवला होता. पण त्या बाबासाहेबांच्या विचारांना आम्ही मात्र तिलांजली दिलो. कोणी म्हणतात की 14 एप्रिलला नाचू नये, वाचल्या पाहिजे. पण मी थोडंसं या विचाराच्या विरोधात आहे. अरे ज्या व्यवस्थेने आम्हाला गाव कुसाबाहेर नाकारलं, ज्या व्यवस्थेने आम्हाला कधी सन्मानाने जगू दिलं नाही, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि त्यांचा दिवस आजचा म्हणजे तुमच्या माझ्या स्वातंत्र्याचा दिवस आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्या बापाच्या जयंतीला नाचलंच पाहिजे आणि नाचलंच पाहिजे. कारण आमचा समाज वाचणारा सुद्धा आहे. कारण 14 ऑक्टोबरला आणि 6 डिसेंबरला या देशामध्ये जो समाज सगळ्यात जास्त पुस्तकांची खरेदी करतो तो समाज दुसरा तिसरा कोणी नसून माझा बौद्ध समाज आहे. या देशामध्ये दीक्षाभूमीवर 9 करोड रुपयाच्या पुस्तका विकल्या गेल्या. जो समाज वाचतो त्याला कोणीही सांगू नये की तुम्हाला वाचायचं आहे की तुम्हाला वाचायचं आहे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे सोन्याचे दिवस पाहायला मिळाले. त्या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला जल्लोष केलाच पाहिजे, पण तो सुद्धा लिमिटमध्ये.
कोण्याही धर्माची रॅली निघाली तर कोणी हातामध्ये तलवारी घेऊन उतरतो, कोणी काही घेऊन उतरतो, कोणी मस्जिद समोर जाऊन नाचतो तर कोणी मंदिर समोर जाऊन नाचतो. पण माझा बौद्ध समाज हा असा एकमेव समाज आहे जो हातामध्ये तिरंगा घेतो, हातामध्ये निळा झेंडा घेतो आणि सन्मानानं समानतेची रॅली करतो. त्या रॅलीमध्ये कधी कधी दंगा झाला नाही, त्या रॅलीमध्ये कधी धोपा झाला नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या मी कट्टर पाईक आहोत हे आम्हाला समजून घेता आलं पाहिजे. पण आज मात्र या देशात हा जो धार्मिक ध्रुवीकरण आहे त्या ध्रुवीकरणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला समजावं लागेल. आज देशामध्ये कोटसूळ उगवलेली आहे. आरक्षण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षण. लोकांना काय वाटतं की यांना फुकट भेटलेलं आहे, पण एक लक्षात घ्या, आरक्षण म्हणजे गरिबी हटाव योजना नहीं. मैं एक बात थोड़ी गौर से कहना चाहता हूँ, थोड़ी आप समझ लेना और तालियां बजाना, समझ में आएगी, इसलिए मेरे लिए नहीं बोल रहा हूँ. आरक्षण इसलिए नहीं है कि एकलव्य कमजोर था, आरक्षण इसलिए नहीं है कि एकलव्य कमजोर था, आरक्षण इसलिए है कि द्रोणाचार्य ने हरामखोरी की. इथल्या व्यवस्थेने सुद्धा आम्हाला हरामखोरीमुळे आमच्या समाजातल्या लोकांना कधी सामोर येऊ दिला नाही. म्हणून आज तुम्हाला आम्हाला दर्जाची आणि संधीची समानता भेटावी, इथलं प्रतिनिधित्व वाढावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे. तथागत गौतम बुद्धांनी जो विचार दिलेला होता तो विचार महात्मा फुल्यांनी वाचला आणि महात्मा फुल्यांनी घंटरायाच्या समोर ठणकावून सांगितला की माझा इथला शोषित पीडित वंचित समाज आहे, जर याला मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला राखीव जागेची तरतूद करावी लागेल. आरक्षणाची पहिली मागणी कोणी केली या देशामध्ये तर महात्मा फुल्यांनी केली. महात्मा फुलेंचा विचार राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये आत्मसात केला आणि राज्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी पहिल्यांदा राखीव जागेची तरतूद केली. तेव्हा राजर्षी शाहू महाराजांच्या त्या मंत्रिमंडळातला एक उच्चवर्णीय असलेला अभ्यंकर नावाचा मंत्री राजर्षी शाहू महाराजांकडे जातो आणि राजर्षी शाहू महाराजांना म्हणतो की महाराज आपल्या या संस्थानामध्ये पैसा येतो कुठून. तेव्हा शाहू महाराज म्हणतात सगळ्या जनतेच्या करामधून आपल्याकडे पैसा येतो. अभ्यंकर पुन्हा प्रश्न विचारतात की सगळ्या जनतेच्या करामधून हा पैसा येत असताना तुम्ही मात्र एका फक्त विशिष्ट जातीला आरक्षण दिलेले आहात, हे कशासाठी. तेव्हा शाहू महाराज म्हणतात की मी एका विशिष्ट जागेला एका विशिष्ट जातीला यासाठी आरक्षण दिलेलं आहे. याचा जर उत्तर तुला हवं असेल तर तू उद्या ये आणि मला माझ्या या मंत्रिमंडळामध्ये येऊन भेट. सांगल्याबरोबर अभ्यंकर नावाचे व्यक्ती शाहू महाराजांच्या समोर जातात आणि दुसऱ्या दिवशी शाहू महाराज त्या अभ्यंकरला आपल्या रथामध्ये बसवतात आणि तो रथ घोड्याच्या तबेल्याकडे नेतात. त्या घोड्याच्या तबेल्यामध्ये घोड्यांना चारा टाकण्याची ती वेळ असते. शाहू महाराज त्या माऊताला सांगतात की सगळा चारा एकत्रित टाकून दे आणि सगळ्या घोड्यांना सोडून टाक. आता काय झालं, त्याच्यामध्ये जे ठोकर बॉडी बिल्डर माझ्यासारखे जे घोडे होते त्यांना सगळा चणा खाऊन टाकला, सगळा चारा खाऊन टाकला आणि ते जे बारीक बारीक घोडे होते ते मात्र उपवाशी राहिले. तेव्हा ते अभ्यंकर शाहू महाराजांना म्हणतात ओ शाहू महाराज हे तुम्ही काय केलात. तेव्हा शाहू महाराज म्हणाले काय काय करायला पाहिजे होता. अरे बाबा तुम्ही या एका ठिकाणी चारा टाकलात त्यामुळे हे जे सशक्त घोडे होते यांनी सगळा चारा खाऊन टाकला आणि मात्र जे अशक्त कुपोषित घोडे होते त्यांना मात्र उपाशी राहण्याची पाळी आली. शाहू महाराज म्हणतात होय अभ्यंकर, होय अभ्यंकर, मी माझ्या संस्थानामध्ये सुद्धा तेच केलेलं आहे. इथल्या मनोवादी वर्णवादी व्यवस्थेने ज्या समाजाला गाव कुसाबाहेर ठेवलं, ज्यांना उपवासी ठेवलं, त्यांना मी चारा टाकलेला आहे, त्यांच्या जागी चारा टाकलेला आहे, त्यांना प्रतिनिधित्वाची संधी दिलेली आहे. त्या राजर्षी शाहू महाराजांचे उपकार आम्ही आजही विसरू शकत नाही, हे आम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे. शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिकण्यासाठी मदत केलेली आहे, त्यांना स्कॉलरशिप दिलेली आहे. पण आज मात्र बौद्धांच्या घरामध्ये शाहू महाराजांचा फोटो दिसतो पण मराठ्यांच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो दिसत नाही. ही फार मोठी शोकांतिक आहे. आमच्या महिलांना मुख्यमंत्र्यांनी 1500 रुपये दिले तर बहीण लाडकी झाली. या महिन्याचे आले का पैसे? नाही आले, बोंबला आता ते येतही नाही, पुढच्या काळात ते बंदही होईल. त्या फुकटवाटा योजना हा भारतीय संविधानाला अपेक्षित नव्हता. आमच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या बहिणींना 1500 रुपये दिले तर बहीण मात्र लाडकी झाली. पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या महिलांना सन्मानानं जगण्यासाठी भारतीय संविधान लिहिलं आणि हिंदू कोड बिल नावाचा कायदा आणला, त्या महिलांना मात्र बाबासाहेब समजले नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. आज आमच्या महिलांनी समजून घ्यावं लागेल. आज गावाच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जर कोणी पोहोचलेली असेल तर ती आमची महिला आहे. ती कुणामुळे झाली तर ही कुण्या देवामुळे किंवा कोण्या धर्मामुळे झाली नाही, तर ते झाली महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. बाबासाहेबांचा संविधान आणि बाबासाहेबांची फोटो डोक्यावर घेऊन
बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी होणार नाही, तर बाबासाहेबांचे विचार आम्हाला प्रत्येक दिवशी वाचावं लागतील, आम्हाला संघर्ष करावं लागेल आणि या व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभं राहावं लागेल. आज या देशातला आदिवासी समाज, हसदेवची जर परिस्थिती पाहिली, बस्तरची परिस्थिती पाहिली, अरे इतकेच काय तर सुरजागडच्या आजूबाजूला जो माझा आदिवासी समाज आहे आज तो जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे. पण या देशातल्या आणि या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना त्या सुरजागडच्या माइन्समधून निघणारा लाल पाणी कधी दिसला नाही. ही या समाजाची, माझ्या समाजाची शोकांतिका आहे. पण एक लक्षात घ्या, आज आमच्याकडे लढण्यासाठी फक्त एक आणि एकच शस्त्र आहे आणि तो म्हणजे भारताचं संविधान. आणि हा संविधान धोक्यात आणण्यासाठी या देशातल्या सरकारांनी षडयंत्र सुरू केलेली आहेत. बांधवांनो, तुम्हाला मला संविधान वाचावं लागेल. आम्ही जोपर्यंत संविधान वाचणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या संघर्षाची लढाई करणार नाही. आज या देशातला आदिवासी समाज हा जात्यामध्ये आहे, पण जात्यातले दाणे संपल्याच्या नंतर सुपातल्या दाण्यांचा नंबर लागत असतो. आणि या देशामध्ये सुपामध्ये या देशातला ओबीसी समाज आणि एससी समाज आहे. आदिवासी समाजाच्या साठी आम्हाला खंबीरपणे पाठ ठोकून घ्यावी लागेल. पण आम्ही काय करतो माहिती आहे, आदिवासी अगर खतरे में है तो आदिवासी की लड़ाई आदिवासी लड़ेगा, अगर बौद्ध खतरे में है तो बौद्ध की लड़ाई बौद्ध लड़ेगा, ओबीसी खतरे में है तो ओबीसी की लड़ाई ओबीसी लड़ेगा. नाही, आपल्याला भारतीय संविधानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे, सन्मानाचा अधिकार दिलेला आहे. आमचे हक्क आणि अधिकार त्या संविधानाने आम्हाला बहाल केलेले आहेत. म्हणून आम्हाला जात महत्वाची नाही, आम्हाला धर्म महत्वाची नाही. आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे पाईक म्हणून आम्हाला एकत्रित यावं लागेल. हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. गांव में आग लग गई, घर मेरा जल रहा है, जलते घर को देखने वालों, फूस का छप्पर आपका है, आग के पीछे तेज हवा है, आगे मुकद्दर आपका है, उनके कत्ल पे मैं भी चुप था, अभी नंबर मेरा आया, मेरे कत्ल पे चुप रहने वालों आगे नंबर आपका है. हे सावध व्हा. त्या पुढच्या ज्या पाऊल वाटा आहेत त्या आम्हाला फुकून फुकून टाकावं लागतील. या देशातल्या बहुजनांची सरकार सध्या काही राहिलेली नाहीत. आम्ही काय करतो, इलेक्शन आले की इलेक्शनच्या अर्ध्या दिवसाच्या आधी आम्ही 10 रुपयाची दारू, 20 रुपयाचा खारा आणि जो चांगला दिसते त्याला भक्कणारी वोट मारा अशी आपली व्यवस्था येते. पण सध्या मटनमध्ये आणि दारूमध्ये व्यस्त होण्यापेक्षा अरे आपला डोका आपल्याच जागी ठेवून आम्हाला आमच्या विचारांचे नेते तयार करावे लागतील का आशावाद व्यक्त करतो. रॅली सुद्धा जवळ आलेली आहे. 10:19 झालेले आहेत. अजून माझ्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहेत. बोलू की थांबू? हो बोला. इकडे माझा घरा फाटून गेला आणि तुम्ही बोलात. तो आवाज जर नसता तर बोललो असतो. आता मलाच लक्षात येऊन आहे तुम्हाला आवाज येत आहे का नाही, येत आहे ना चांगल्याला. एक तुम्हाला सांगतोय, माझ्या भीमाईने बाबासाहेबांवरती संस्कार केलेत, माझ्या रामजी बाबांनी बाबासाहेबांवरती संस्कार केलेत, म्हणून बाबासाहेब खंबीरपणे उभे राहू शकलेत. अर्थातच काय तर आई वडिलांच्या संस्कारातून उत्तम मुले चारित्र्यवान घडतात. याचा उत्तम उदाहरण हे रामजी बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. महासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कुठल्याच मायबापाला वाटत नाही की माझा मुलगा दारुड्या निघावा, कुठल्याच मायबापाला वाटत नाही माझा मुलगा खर्रा खायला निघावा. पण सध्या व्यवस्था अशी झालेली आहे, बाप पोराला सांगतो पोरा खर्रा खाणं चुकीचं आहे आणि तोच त्याच्या समोर खर्याची पुडी उघडून खातो, तर पोरगा काय आपल्या बापाकडून आदर्श घेईल. याच्या निमित्ताने तुम्हाला समजून घ्यावं लागेल. एकदा त्या पाटलाच्या आंब्याच्या आमराईमध्ये चोरी झाली. एक पोरगा चोरी करायला गेला पण त्या पाटलानं त्या आमराईच्या मालकानं पाहिलं, त्याला खाली उतरवलं. त्या पोराच्या खानाखाली एक तळावणारी लावली. त्याला म्हणजे बे पोट्या, चोरी करणं गुन्हा आहे, चोरी करणं गुन्हा आहे, चाल म्हणे घरी तुझ्या बापाला तुझं नाव सांगतो. तेव्हा तो पोरगा खाली उतरला आणि त्या पाटलाला म्हणतो, साहेब घरी जाण्याची काही गरज नाही म्हणे, माझा बाप म्हणजे दुसऱ्या आंब्याच्या झाडावर आहे. करावं काय? अरे बाप तसा लेख ना मसाला एक, अशी आमची अवस्था झालेली आहे. म्हणून आमच्या आई वडिलांनी आमच्या महापुरुषांचे विचार आमच्या पोरांना सांगावा, तर आमच्या विचारांची पोरं तयार होतील. अन्यथा फार संघर्ष करावा लागेल. व्यसनापासून दूर राहा. फार त्रास होता, थांबू का? नाहीतर मग एकदम थांबवत आहे नाही, पण त्यांना आवाज नाही जात आहे ना, थांबून जातो. तुम्हाला आवाज येत आहे का चांगला? हा. एकदा काय झालं, माझा मित्र रस्त्यावरती खर्रा खात होता आणि त्याला म्हणलं बे पोट्या खर्रा खाणं चुकीचं आहे. तर तो मला काय म्हणाला, अगं म्हणे मी आपल्या बापाला घाबरत नाही तर तुला घाबरतो का? मग त्याचा बाप तिथूनच त्याच्या समोरून जात होता. यानं आपल्या बापाला पाहिलं ना, खर्याची पुडी लपवली. मी नंतर गेलो आणि याला म्हणाल, होरे म्हटलं तू आताच तर म्हणालास मी आपल्या बापाला घाबरत नाही तर तुला घाबरतो का? मग आपल्या बापाला पण खर्याची पुडी काय लपवलास? तो माझा मित्र म्हणाला, अगं म्हणे तसा नव्हे, जर माझ्या बापानं खर्रा खाताना मला पाहिलं असतं ना म्हणे तर अर्धा माझ्या बापानं मागलं असतं म्हणे, म्हणून मी लपवलो.
आपण चाललो कुठे? आमच्या महिला असे म्हणतात, महात्मा फुलेंनी पहिल्यांदा मुलीची शाळा काढली. महात्मा फुले ज्ञानयोग नावाच्या वृत्तपत्रामध्ये मुलाखत देताना म्हणतात की मी मुलीची पहिली शाळा काढण्यामागचा कारण की आईच्या योगातून मुलं चांगले संस्कारी घडतात. एकदा काय झालं, एक जिल्हा परिषद शाळेला मॅडम होती. तिला 3 वर्षाचा मुलगा नुकतंच बोबलं बोलायला लागलेला होता आणि एक दिवस मॅडम त्या पोरांना शाळेमध्ये घेऊन गेली. त्याला सू लागली. सू लागल्याच्या नंतर हा मॅडमकडे गेला आणि मम्मीला म्हणतो, मम्मी मी सू करू का? ती मॅडम म्हणते ठीक आहे, तुला सू लागली. सू झाल्याच्या नंतर जेव्हा घरी परत आली तेव्हा त्या 3 वर्षाच्या पोराच्या कानाखाली लावली आणि त्याला सांगितलं की बाबा आम्ही उच्च शिक्षित घरचे आहोत, सू लागली म्हणणं हे तुला शोभणार नाही. मग तो 3 वर्षाचा पोरगा म्हणायला लागला, मम्मी मी काय करू? मग मम्मीने कोड नंबर दिला त्याला. कोणता कोड नंबर? मम्मी मी गाणं म्हणू का? कोणता कोड नंबर? मम्मी मी गाणं म्हणू का? आता तो 3 वर्षाचा मुलगा 5 वर्षाचा झाला, 7 वर्षाचा झाला. त्याला जेव्हा जेव्हा सू लागायची तेव्हा तेव्हा म्हणायचा, मम्मी मी गाणं म्हणू का? मम्मी मी गाणं म्हणू का? मम्मी मी गाणं म्हणू का? आणि मग एक दिवस मॅडमच्या ट्रेनिंगचा ऑर्डर आला. मॅडम गेली 5 दिवसाच्या ट्रेनिंगवर. पोराला घेऊन जाऊ शकत नव्हती. मग या पोराला ठेवायचं कुठं? माम्याच्या घरी ठेवलं. रात्री आजोबा सोबत झोपला. रात्रीचे 12 वाजले, पोट्याला सू लागली. आजले म्हणते बाबा मी गाणं म्हणू का? बाबा म्हणते बाहेर झालास का बे, एवढी कोणी गाणं म्हणते का? 7 वर्षाचा पोरगा फ्रेशर काय मावत नव्हता. तो पुन्हा म्हणते बाबा मला गाणं म्हणायचं आहे. बाबा म्हणते सगळे झोपलेले आहेत, शांतपणे झोप. आजाने याचा कोड नंबर काय माहित नव्हता. पुन्हा म्हणते बाबा मला गाणं म्हणायचं आहे. आजावी म्हणते ठीक आहे, तुला गाणं म्हणायचंच आहे तर माझ्या कानात म्हण आणि हळूहळू म्हण. बोललं चेक दिलं ना त्याच्या कानात होतं. बरं याच्या चुकी कोणाची होती? महिला मंडळ पा मी कुठल्या आई वडिलांना दोष देण्यासाठी इथे आलेलो नाही. माझा सांगण्याचा उद्देश हा होता की ज्या घरामध्ये आई वडील फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहेत त्या घरामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्याच विचारांची पोरं तयार होतील. अर्थातच आमच्या पोरांना फुले शाहू आंबेडकरांचं चरित्र वाचायला सांगा. इतकंच बोलतो आणि जाता जाताना तुमचा रजा घेताना इतकंच म्हणेन की ऐसा इन्कलाब व्हावा की शासन चकित व्हावे, जातीस वाटणारे का फिले व्यतीत व्हावे, बैमान शासनाचे जगणे मोठीत करण्या, भीमा तुझ्या मताचे शाहीर संघटित व्हावे, भीमा तुझ्या मताचे शाहीर संघटित व्हावे. मला बोलता आलं असतं पण ही रॅली आली. जर तुम्ही रॅली थांबवली तर मी अजून तुमचा वेळ घेऊ शकतो. थांबवू शकता का? नाही थांबवू? बरं चला, एक शेवटचा 2 मिनिटाचा मुद्दा तुमच्यासोबत क्लिअर करतो आणि थांबतो की आज लढाई आम्हाला ही संविधानाच्या माध्यमातून करावी लागेल. आम्हाला पुस्तकांसोबत मैत्री करावी लागेल. पुस्तकं जे आपल्याला समोर नेत असतात, इतकं उच्च शिक्षित व्हा, इतकं मोठं शिक्षण घ्या की तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजाचा उद्धार झाला पाहिजे. या देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिला आणि त्या पत्रामध्ये बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब या देशाच्या संविधानाचं काम तुम्ही करत आहात तर या पत्रामध्ये मी काही पुस्तकांची यादी तुम्हाला पाठवलेली आहे. ती यादी तुम्ही वाचून घ्या आणि या पुस्तकात तुम्ही मागवून घ्या. तुम्हाला संविधानामध्ये काम करण्यासाठी या पुस्तकांची मदत होईल. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहितात आणि ते म्हणतात की पंडितजी तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही इतकी मोठी तत्परता दाखवली. पण पंडितजी एक तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही ज्या पुस्तकांची यादी मला पाठवलेली आहेत ना, या पुस्तकं मी गेल्या 10 वर्षाच्या अगोदरपासून वाचलेली आहेत. अर्थातच बाबासाहेबांच्या ज्ञानाचा व्यासंग किती होता हे तुम्हाला आम्हाला समजावं लागेल. अरे आम्ही म्हणतोय ना, आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे म्हणतो ना, आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे निश्चितच. पण त्या भाकरीला भाजणारी माझ्या रमाईची चूल आहे. जर रमाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहू शकल्या नसत्या तर बाबासाहेब आपल्या आयुष्यामध्ये खंबीरपणे उभे राहू शकले नसे. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. पण आज या देशामध्ये प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एका महामानवाचा हात आहे आणि त्यांचं नाव परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. एकदा नारा द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुल्यांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, भारतीय संविधानाचा. आपण मला ऐकून घेतलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो. मला बोलता आलं असतं पण मी रॅली आल्यामुळे मला बोलता येणार नाही. मोठ्या मनाने माफी मागतो. धन्यवाद सगळ्यांना. क्रांतिकारी जय भीम, इन्कलाब जिंदाबाद, उलगुलान जिंदाबाद. धन्यवाद.